अत दीपो भव. हॅलो एव्हरीवन. काल जे काम माझं अपूर्ण राहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आज आम्ही कोरमला आलो होतो. पण आल्या आल्या इथे 70% ऑफचा सेल बघितला आणि मग सर्वात पहिले शॉपिंग केली. त्यानंतर मग पोचलो स्मार्ट बाजारामध्ये. सो अत दीपो भव मीन्स स्वतःचा दीपक स्वतः बना. जर तुम्ही कुठे हारले आहात, जर कुठल्या गोष्टीने दुःखी आहात, तर स्वतःच स्वतःला पुश करा आणि उभे राहा. कारण इथे तुम्हाला पुश करण्यासाठी, पुन्हा नव्याने उभं करण्यासाठी कोणीच येणार नाही. तेच तुम्हीच स्वतःसाठी करू शकता. जेव्हा एवढा सगळा खाऊ बघूनही घेण्याची इच्छा होत नाही ना, तेव्हा समजून जायचं की आपण मोठे झालो आहोत. जेव्हापासून मी सामान भरायला लागले ना, एकूण एक गोष्ट प्राईस चेक केल्याशिवाय मी घेतच नाही. कारण तेव्हा मला माहिती आहे की मला पे करायचं आहे. लहान असताना मम्मी हे घे, मम्मी ते घे असं बोलून बोलून किती काय काय घ्यायचो. पण आत्ता कळतं आहे की किती महाग आहे सगळं काही. सगळीकडे फिरली आहे मी, दमली आहे मी आणि हिला पाहिजे स्टूल सगळीकडे बसायला. आम्हाला जायचं होतं KFCमध्ये, पण ट्रॉली घेऊन आम्ही वर जाऊ शकत नाही. म्हणून मग आम्हाला मॅकडॉनल्ड्समध्येच बसावं लागलं. मी खूप जास्त दमले होते. माझ्या पोटामध्ये इतक्या कळा येत होत्या, बापरे. कारण भरपूर दिवस झालं मी अजिबात चालली वगैरे नव्हते आणि इथे मी 2-2.5 तास कंटिन्यू चालत होते किंवा उभी होते. त्यानंतर मग मस्तपैकी बर्गर खाल्ल्यानंतर ना खरंच एक शक्ती आली, जरा बरं वाटलं. त्यानंतर मग मी घरी आले. मला ना भरपूर दिवसापासून हा इलेक्ट्रिक ब्रश ट्राय करायचा होता. हा लिटरली 800 रुपयाचा मिळाला आहे मला. पण मला खरंच खूप इच्छा होती घेण्याची. सो म्हणून मी प्राईस नाही बघितली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.